बघत आहात की पूर्ण 100% पीक गेलेलं आहे. आजच्या घडीला शेतकऱ्याला आशा एक आज पडल उद्या पडल ही आशा होती, पण आजच्या घडीला 100% पीक गेलेलं आहे. जरी बी पाऊस पडला तरी कुठलाच आता पाण्याचा प्रश्न मिटन, पण पीक शेतकऱ्याचं बी भरण सगळं शेतकऱ्यानं कर्ज काढून जे घेतलेलं होतं पूर्ण नष्ट झालं. आजच्या घडीला कधीच असं झालं नव्हतं असं ह्यावेळेस झालं आहे. पावसानं आशानं शेतकऱ्याने हे करून सुद्धा आज शेतकऱ्यावर अक्षरशः मरणाची वेळ आलेली आहे. शेतकऱ्याने काय करायचं? सरकार तुटपुंजी मदत करतं म्हणतं. आजच्या घडीला शेतकऱ्याला कुठलंच काही राहिलं नाही. आज चाऱ्याचा प्रश्न आहे शेतकऱ्यापुढं. कुठलं लग्नाचं आहे, कुणाला लेकीचं लग्न आहे, कुणाला काही सुगीवर कुठलं आखलेलं असतं या. त्याच्यामुळं आज कुठल्याच परिस्थितीत शासनानं आता काय निर्णय घ्यायचा तर घ्यावा. पावसाचं पडणा नाही पडण समजा पुढला प्रश्न आहे, पण आज शेतकरी अक्षरशः उद्ध्वस्त झालेला आहे. शेतकऱ्याला आता मायबाप सरकारनं तातडीची मदत एक त्यांच्या मनाला फुंकर घालण्यासाठी नव्हे तर त्यांना पुढील उदरनिर्वाहासाठी तात्काळ मदत करावी. नाहीतर आणखी आत्महत्या तर चालूच आहेत, पण आणखी भयानक परिस्थिती होऊन शेतकरी आत्महत्या केल्याशी राहणार नाही. या घडीला एवढं मी तालुका जवळपास अंबेजोगाई तालुका टोटल ह्या तालुक्यानं बघितलं तुम्ही तर पूर्ण करपून गेलेलं. या कुला मराठवाडा विदर्भ टोटल दुष्काळानं भरपाळलेला आहे. पाऊस कुठल्याच प्रकारचा नाही. वेळेस प्रत्येक शेतामध्ये पाणी केली आणि बरे तालुक्यात नव्हे तर पूर्ण अंबेजोगाई तालुका आज पिकाचं भरपाळी झालेलं आहे. जसं इष्ट्यामध्ये जसं टाकले असतात त्याप्रमाणे या ठिकाणी सुगी झालेलं आहे. सुगीमध्ये आज सुगी कोणत्याच शेतकऱ्याची आलेली नाही. त्यामुळं आज शेतकरी अतिशय अस्ताव्यस्त झालेला आहे. आज शेतकऱ्याला एकच पर्याय उरलेला आहे, आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही शेतकऱ्यांना. पण माझी विनंती आहे शेतकऱ्यांनो, आपण धीर धरा आणि धीर झाल्यानंतर आपण काहीतरी पर्याय निघेल, पण आत्महत्या करू नका. माझी एवढी विनंती आहे, प्रत्येक शेतकऱ्याला विनंती आहे. कारण शासनाला या शासनानं ताबडतोब या ठिकाणी शेतकऱ्याची दखल घेऊन त्यांना पीक विम्याच्या माध्यमातून असेल किंवा काय नाही दुसरं काय देता येत असेल त्या ह्या शासनानं देण्यात यावं, एवढी माझी कळकळीची विनंती आहे शेतकऱ्यांना. रामकृष्ण हरी.